लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विषयी माहिती बघितली होती, ज्यामध्ये आपण भूगोल विषय अंतर्गत येणारे प्रश्न, त्याचबरोबर चालू घडामोडी या घटकाच्या अंतर्गत येणारे प्रश्न, अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या विषयी आपण माहिती बघितलेली होती। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या घटकाविषयी माहिती बघायची आहे। तोही घटक भूगोल विषयाशी संबंधित आहे। त्याचबरोबर चालू घडामोडी किंवा जे सामान्य ज्ञान हा जो घटक आहे तो सामान्य ज्ञान या घटकाशी संबंधित असलेला प्रश्न आहे। या घटकावरती आपण जे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न MPSCच्या 2023च्या विविध परीक्षांच्या मध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आपण या ठिकाणी या घटकाविषयी इथे माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येणारी महत्त्वाची माहिती, त्याचबरोबर विविध परीक्षांच्या अपडेट्स, विविध जाहिराती यांची माहिती मिळेल। त्याचबरोबर ही माहिती तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून या माहितीचा तुमच्या इतर मित्रांना फायदा होईल। चला तर आपण आजच्या लेक्चरला सामान्य ज्ञान या घटकाच्या अंतर्गत येणारे काही महत्त्वाचे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न, त्या प्रश्नांची तर माहिती बघूयात। आता आपण या घटकाच्या अंतर्गत भूगोल विषय अंतर्गत येणारा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखी, यालाच इंग्रजीमध्ये ओल्कॅनो असं म्हणतात। आता आपण बघतो की या अगोदरच्या आपण काही घटकांच्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचाली बघितलेल्या, याच्यामध्ये शीघ्र हालचाली काही आहेत, काही मंद हालचाली आहेत किंवा सौम्य स्वरूपाच्या हालचाली आहेत। शीघ्र हालचालींच्या मध्ये ज्वालामुखी, भूकंप यासारख्या हालचाली आहेत। ज्वालामुखी, भूकंप ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे भूगर्भामध्ये झालेल्या जे बदल आहेत किंवा जे चेंजेस आहेत या घटकांच्यामुळे ज्वालामुखी आणि भूकंपासारख्या क्रिया घडून येतात। आता आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी ज्या घटकाच्या संदर्भात माहिती बघायची आहे किंवा ज्या घटकाच्या संदर्भामध्ये परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, त्या ज्वालामुखी या घटकाच्या संदर्भात बघायची आहे। ज्वालामुखी हा एक शीघ्र हालचालीचा एक महत्त्वाचा परिणाम असलेला पाहायला मिळतो, म्हणून ज्वालामुखीविषयी आपल्याला इथं माहिती बघायची आहे। आता आपण बघतो की ज्वालामुखी तुम्ही बऱ्याच वेळेला चित्रपटामध्ये किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या व्हिडिओंच्यामध्ये किंवा वेगळ्या पुस्तकांच्यामध्ये या संदर्भात माहिती बघितली असेल। आपल्याला ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात इथं माहिती बघायची आहे। आता जर सर्वसाधारणपणे बघितलं तर ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणारा जो शिलारस आहे किंवा जो लावा आहे तो लावा अंतर्गत हालचालीच्या उष्णतेमुळे दाब आणि ताण या दोन्ही गोष्टींच्यामुळे या ठिकाणी तो लावा भूपृष्ठावरती येण्यासाठी प्रयत्न करतो, तो भूपृष्ठावरती दाब देतो। दाब दिल्यानंतर ज्या ठिकाणी भूपृष्ठाचा कवच जो कमकुवत आहे अशा ठिकाणी तो लावा भेग पाडून किंवा एखाद्या होलाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडून तो भूपृष्ठावरती पसरतो। ही जी क्रिया आहे त्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो। आता या ज्वालामुखी आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागांच्यामध्ये होतो, काही भागांच्यामध्ये होत नाही। आता त्याची कारणेही अनेक आहेत, या संदर्भात आपण सविस्तर माहिती एका लेक्चरमध्ये बघितलेली आहे, तुम्हाला ते चॅनलच्या पेजवरती पाहायला मिळेल। आता पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे जपानमधील ज्वालामुखीविषयी। काय प्रश्न बघा, जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो, म्हणजे जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो ही कोणत्या ज्वालामुखीची उदाहरणं आहेत। आता आपण जर बघितलं तर ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार पडतात। आता त्या प्रकारानुसार जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो ही कोणत्या ज्वालामुखीची उदाहरणं आहेत। या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी, दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी, तिसरा पर्याय आहे वरीलपैकी दोन्ही आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। आता जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 नंबरचं केंद्रीय ज्वालामुखी। केंद्रीय ज्वालामुखी, आता केंद्रीय ज्वालामुखी कसा असतो तर तो जमिनीच्या पृष्ठभागाच्या एका नळीसारख्या भागातून वरती येतो आणि वरती येऊन तो आजूबाजूच्या भागामध्ये पसरतो, त्याला आपण केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणतो। तर भेगीय ज्वालामुखी कसा असतो तर जमिनीचा एक मोठा भाग, त्या जमिनीच्या मोठ्या भागाला एक भेग पडते आणि त्या भेगेसारख्या भागातून तो ज्वालामुखी वरती येऊन आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरतो, त्याला आपण भेगीय ज्वालामुखी असं म्हणतो। म्हणून जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची उदाहरणं आहेत। आता ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार त्याचे 2 प्रकार पडतात, एक केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा आहे भ्रंशमूलक ज्वालामुखी, यालाच आपण भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात। भ्रंश म्हणजे भेग पडणे,
भ्रंशमूलक ज्वालामुखी असे त्याचे 2 प्रकार आहेत. आपण जो इथं प्रश्न बघत आहोत त्या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 नंबरचं आहे. जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची उदाहरणं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दख्खनचे पठार कोणत्या ज्वालामुखीचे उदाहरण आहे? आता आपण जर बघितलं तर आपलं दख्खनचं पठार जर आपण पाहिलं, ज्याच्यावरती महाराष्ट्र आहे किंवा महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांचा काही भाग आहे, ते जर दख्खनचं पठार पाहिलं तर सर्वसाधारणपणे त्याच्यात जी रचना बघितली तर या ठिकाणी या बाजूला अरबी समुद्र, ही कोकणची किनारपट्टी, सह्याद्रीचा घाट, त्यानंतर या बाजूला पश्चिम घाट, त्यानंतर खाली उतार आणि इकडे बंगालचा उपसागर, अशा प्रकारची याची रचना आहे. सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर या दख्खनच्या पठाराची जी निर्मिती आहे ती निर्मिती ही याच प्रकारचं ज्वालामुखीचं एक उदाहरण आहे. आपल्याकडचा ज्वालामुखी हा पूर्णपणे निद्रिस्त आहे. आता या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय बघा, भारतातील दख्खनचे पठार कोणत्या ज्वालामुखीची उदाहरणं आहेत? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी, दुसरा भेगीय ज्वालामुखी, तिसरा वरील दोन्ही आणि यापैकी नाही. आता प्राचीन कालखंडामध्ये किंवा हजारो वर्षापूर्वी हा जो भाग होता तो एक सपाट होता. या भागाला एक भेग पडली आणि या भेगेतून हा ज्वालामुखी वरती आला आणि हा दोन्ही बाजूला पसरला गेला. हा दोन्ही बाजूला पसरला गेल्यानंतर वेगवेगळ्या भौगोलिक प्रक्रियांच्या मधून हा भाग आहे तो कोकण किनारपट्टीचा खाली खचला गेला. सह्याद्रीचा पर्वत भाग हा वरती राहिला आणि या भागावरून उगम पावणाऱ्या नद्या सतत या बाजूला बंगालच्या उपसागराला वाहत जाऊन या भागाचं अपक्षरण झालं. त्यामुळं याला या प्रकारचा उतार प्राप्त झाला. म्हणून आपण दख्खनचं पठार जर पाहिलं तर दख्खनचं पठार हे भेगीय ज्वालामुखीचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 नंबरचं भेगीय ज्वालामुखी. इथे आपण ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार 2 प्रकार त्याचे आहेत, केंद्रीय ज्वालामुखी आणि भ्रंशमूलक ज्वालामुखी. तर भ्रंशमूलक म्हणजेच भेगीय ज्वालामुखी, म्हणून दख्खनचं पठार हे भेगीय ज्वालामुखीचे एक उत्तम उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा, अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहामध्ये कोणते एकमेव जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे? आता जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये असणारी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्वांच्या मधील अंदमान निकोबार हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, त्या अंदमान निकोबारच्या केंद्रशासित प्रदेशातील जो बेटांचा समूह आहे, या बेटांच्या समूहामध्ये एकच जागृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. ते कोणत्या? अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथं 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिलं सँडल बेट, दुसरं बॅरन बेट, तिसरं लक्षद्वीप आणि चौथं यापैकी नाही. आता जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार हा वेगळ्या बेटांचा समूह आहे, लक्षद्वीप वेगळ्या बेटांचा समूह आहे, हे याचं उत्तर नाही. तर या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर या वरील 3 पर्यायांच्या पैकीच एक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे 2 नंबरचं बॅरन बेट. आता आपण बघितलं असेल तुम्ही बऱ्याच परीक्षांच्या मध्ये या प्रकारचा प्रश्न हमखास विचारला गेलेला आहे किंवा असाही प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचं उदाहरण कोणतं आहे? तर बॅरन बेट हे आपल्या भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. हा जागृत ज्वालामुखी अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 140 किलोमीटर अंतरावरती ईशान्येला बॅरन बेटांच्या वरती हा ज्वालामुखी आहे. तो ज्वालामुखी आजही जागृत स्वरूपाचा आहे. तिथे काही प्रमाणामध्ये तो ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच ज्वालामुखी कोण या ठिकाणी आहे? आता जर बघितलं तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे तो म्हणजे कोटोपाक्सी, दुसरा बॅरन बेट, तिसरा लक्षद्वीप आणि चौथा आहे एलिपम्स. या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर 1 नंबरचं आहे. कोटोपाक्सी जो आहे हा जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतामध्ये आहे. दक्षिण अमेरिकेतील जो अँडीज पर्वत आहे त्या पर्वतामध्ये असणारा कोटोपाक्सी हा सर्वात उंचावरील ज्वालामुखीचा उद्रेक आहे. 5वा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी टिंबटिंब या ग्रहावरती आहे. जर आपण बघितलं तर आपली सूर्यमाला, या सूर्यमालामध्ये येणारी 8 ग्रह आणि या 8 ग्रहांच्या मध्ये सर्वात उंच ज्वालामुखी कोणत्या ग्रहावरती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण बघतो की पृथ्वीवरती ज्वालामुखीचे उद्रेक आहेत, तसं बाकीच्या ग्रहांच्यावरती असण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी टिंबटिंब या ग्रहावरती आहे. कोणत्या ग्रहावरती आहे? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत, गुरु, शनी, बुध आणि मंगळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 नंबरचं. सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी मंगळ या ग्रहावरती आहे. आता मंगळ या ग्रहावरती ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात
आणि या मंगळ या ग्रहावरती सूर्यमालेतला सर्वात उंच ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे किंवा होत आहे. अशा प्रकारचे आपल्याला ज्वालामुखीच्या संदर्भातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे प्रश्न सांगता येतील. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.